नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानी मी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आजची रेसिपी आहे आपली मूग डाळीचे वडे. पण हे मूग डाळीचे वडे पाण्यातील आहेत, चटपटीत असे मूग डाळीचे वडे आज आपण करणार आहोत. जसं की आपण पाणीपुरी खातो ना, त्याच पद्धतीनं आज आपण हे वडे बनवणार आहोत आणि त्याचं पाणी देखील पाणीपुरीच्या पाणीसारखं चटपटीत असं असणार आहे. तर चला बघूयात आपण ही रेसिपी कशी करायची ते. मी मूग डाळ घेतली. मूग डाळ ही मी 3 तास अगोदर भिजवून घेतली आहे. मूग डाळ छान भिजली आहे. आता ही मूग डाळ आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची, 2-3 लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक टाकणार आहोत. थोडंसं जिरं टाकायचं आहे आपल्याला. आता हे मिक्सरला आपण बारीक वाटून घेणार आहोत. पण हे वाटताना आपण अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. बघू शकता अशी डाळ वाटून झाली आहे. आपण डाळ वाटली आहे, एकदम बारीक अशी केली आहे. त्याच्यात टाकली हळद, त्याच्यात मीठ टाकायचं आहे आपल्याला 1 चम्मच आणि थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आहे. आता हे मिश्रण छान असं हातानंच फेटून घ्यायचं आहे आपल्याला. पद्धतीने आता मिश्रण सर्व आपलं छान असं तयार झालंय फेटून. एका साईडला मी तेल गरम करून घेतले. आता याच्यामध्ये आपण छोटे छोटे असे वडे सोडणार आहोत. म्हणजे भज्याप्रमाणेच करायचं आहे आपल्याला, छोटे छोटेसे असे. अशा पद्धतीने आपण आता छान असे छोटे छोटे वडे टाकून घेतले आहेत. ते छान असे गोल्डन ब्राऊन होऊस्तर आपण तळून घेणार आहोत. बघू शकता आता हे गोल्डन ब्राऊन रंगावर आपले छान असे बॉल्स तळले गेले आहेत. आता आपण हे काढून घेणार आहोत. आता आपण हे वडे काढून घेणार आहोत. इकडे घेतलंय आपण छोटा जार, त्याच्यामध्ये टाकायचे जलजिरा पावडर, त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडंसं आलं, थोडंसं हिरवी मिरची, थोडासा लसूण आणि पुदिना आणि कोथिंबीर हे सगळं टाकून घ्यायचंय आणि हे मिक्सरला आपण बारीक वाटून घेणार आहोत. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं देखील टाकणार आहोत आणि मीठ टाकणार आहोत. आता इथे घेतला एक बाउल, त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण हे तयार केलेलं मिश्रण, पुदिना आणि कोथिंबीरीचं. खूप छान सुवास येतो आहे याचा, पाणीपुरीच्या पाण्यासारखं. खूप सगळं पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. अजून थोडं पाणी टाकणार आहे मी याच्यामध्ये. थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे. मीठ अगोदर पण टाकलेलं आहे आपण. थोडासा चाट मसाला, आणि इकडे मी तयार केलेलं चिंच आणि गुळाचं जे पाणी होतं ते टाकणार आहे. आता हे मिश्रण छान असं ढवळून घेणार आहे. थोडंसं याच्यामध्ये अजून आपण लिंबाचा रस ऍड करणार आहोत. छान असं याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आपला पाणीपुरीच्या पाण्यासारखं अगदी पाणी तयार झालंय. अशा पद्धतीने आपले सगळे वडे तयार झालेले आहेत. आता आपण हे वडे सगळे पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत. हे वडे तयार करताना आपण हे स्टीम पद्धतीने पण करू शकतो, म्हणजे तेलात न तळता. त्याच्यामध्ये टाकायचं एक एक करून आपल्याला हा वडा. खूप छान टेस्ट लागते याची. आपण हे खात असताना याच्या प्रत्येक घासामध्ये तुम्हाला असं वाटेल की आपण पाणीपुरी खात आहोत का. तर नक्कीच हे वडे तुम्ही देखील घरी बनवून बघा. खूप छान फ्लेवर येतो याचा. तर वरतून थोडंसं आपण कांदा टाकून घेणार आहे.
थोडीशी इथे काळी बुंदी आहे ती देखील टाकून घेतो. अशा पद्धतीने आपला चटपटीत पाण्यातील मूगवडा तयार झालेला आहे. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.